सलूनमध्ये वडिलांना मदत करणारा मुलगा आज जगाच्या रंगमंचावर भारताचा अभिमान बनला. सांगलीच्या यश खंडागळेची ऐतिहासिक झेप. कनिष्ठ जागतिक वेटलिफ्टिंग स्पर्धेत भारतासाठी पहिले रौप्यपदक. सांगलीच्या एका सामान्य कुटुंबातील मुलाने आपल्या जिद्दीच्या बळावर आज संपूर्ण देशाचे डोळे अभिमानाने भरून आणले आहेत. घरची परिस्थिती, शिक्षण, सराव आणि जबाबदाऱ्या यांच्याशी झुंज देत वाढलेला यश खंडागळे आज जागतिक क्रीडा मंचावर भारताचा तिरंगा उंचावणारा नायक ठरला आहे. इजिप्तमधील इस्मालिया येथे सुरू असलेल्या कनिष्ठ जागतिक वेटलिफ्टिंग स्पर्धेत यशने 71 किलो वजनी गटात 140 किलो स्नॅच आणि 169 किलो क्लीन अँड जर्क अशी एकूण 309 किलो वजन उचलत ऐतिहासिक रौप्यपदक पटकावले. या एका यशाने त्याने केवळ स्वतःचे स्वप्न पूर्ण केले नाही, तर भारताच्या क्रीडा इतिहासातही सुवर्णाक्षरांनी नोंद केली. कारण कनिष्ठ जागतिक वेटलिफ्टिंग स्पर्धेच्या इतिहासात भारतीय पुरुष गटाला मिळालेले हे पहिलेच रौप्यपदक आहे. ही केवळ पदकाची गोष्ट नाही, हा एका संघर्षाचा विजय आहे. दिवसभर शिक्षण, सकाळ संध्याकाळ जीव तोडून सराव आणि त्याचबरोबर वडिलांच्या कटिंग सलूनमध्ये मदतीचा हात, अशी यशची दिनचर्या होती. इतर मुलं सुट्ट्या, मित्र आणि आनंदात रमलेली असताना यश मात्र घाम, वेदना आणि स्वप्नांमध्ये जगत होता. दिग्विजय वेटलिफ्टिंग इन्स्टिट्यूटमध्ये प्रशिक्षक मयूर सिंहासने यांच्या कठोर मार्गदर्शनाखाली यशने स्वतःला अक्षरशः घडवले. अनेकदा शरीर थकले, मन खचले, पण डोळ्यांसमोर एक स्वप्न होते, भारतासाठी काहीतरी मोठं करून दाखवायचं. आज त्या मेहनतीचे चीज झाले आहे. सांगलीच्या मातीतून उभा राहिलेला हा तरुण आता लाखो युवकांसाठी प्रेरणास्थान ठरला आहे. आईवडिलांचे कष्ट, प्रशिक्षकांची मेहनत आणि स्वतःची अविरत जिद्द यांच्या जोरावर यशने सिद्ध करून दाखवले की परिस्थिती गरीब असली तरी स्वप्न मोठी असली पाहिजेत. आज सांगली अभिमानाने म्हणते, हा आमचा यश, ज्याने भारताचं नाव जगात उज्ज्वल केलं.